नमस्कार मंडळी, स्वागत आहे माझ्या नवीन ब्लॉगमध्ये. मी आहे स्नेहा आणि मी आले गावी 26 जानेवारीची सुट्टी पकडून. आणि इतक्या वर्षानंतर मी पहिल्यांदाच शाळेत जाणार आहे, ते पण मराठी शाळेचं. आणि म्हणजे हायस्कूल आहे, त्याचंही झेंडावंदन बघायला मिळणार आहे. ऑलरेडी आम्हाला लेट झालं आहे आणि 7:30चं झेंडावंदन आहे. तब्बल 16 वर्षांनी मी चालली आहे आणि मी खूप जास्त एक्सायटेड आहे. अन्वय नाही तिकडे, अन्वय शुभ्रा आलीच नाही याचं. ब्लॉक टाका. विचारते ब्लॉग टाका का कालचा. आणि सगळे आता जमलेले आहे तिथे. लवकरच कार्यक्रमाला सुरुवात होईल. ही आहे माझी जिल्हा परिषद मराठी शाळा. जय जय जय. मायभूमी जन्मभूमी कर्मभूमी अमुची महावंदनीय अति प्राणप्रिय ही माय मराठी अमुची. आणि आता आम्ही चाललो आहे ग्रामपंचायतमध्ये फ्लॅग होस्टिंगसाठी. आणि इथे खूप छान जिल्हा परिषद मराठी शाळेत पण खूप छान झेंडावंदन झालं आहे आणि ते त्यांची कवायत सुरू आहे. पण आम्हाला ग्रामपंचायतचं करून आमच्या जे माध्यमिक विद्यामंदिर त्यामध्ये तिकडेही जायचं आहे, म्हणजे माझ्या हायस्कूलच्या शाळेमध्ये. लेट्स गो. मला खूप छान वाटतं. मी इतक्या वर्षांनी येते आणि लिटरली जेव्हा हे सुरू होतं, जनगण मन सुरू होतं, राष्ट्रगीत सुरू होतं आणि माझ्या अंगावर काटा येत होता. लिटरली माझ्या सगळ्या जुन्या आठवणी ताज्या होत होत्या असं वाटत होतं. आणि खूप भारी वाटतं आहे. ही फिलिंग मी सांगू नाही शकत आहे. आधी हायस्कूलचं होईल, मग ग्रामपंचायत. वाव. आणि आता होणार आहे ग्रामपंचायतमधलं फ्लॅग होस्टिंग. तेच तर. कसे आहात? मस्त. बाई काय घेतला बाई. आणि आता ग्रामपंचायतमधलं पण फ्लॅग होस्टिंग झालं आहे आणि खूप सुंदर झालं आहे. प्रत्येक ठिकाणी जिलेबी मिळते आहे. ती इथे जिलेबी खायची मजा वेगळी आहे. बाहेर खायला होते पण इथल्या जिलेबीची टेस्ट पण वेगळी लागते. आणि खास प्रजासत्ताक दिनाच्या दिवशी मिळते त्या जिलेबीची टेस्ट एक वेगळी लागते. नमस्कार सर. वर्ग दिनांक सुविचार वाढवा. हे पुन्हा नाही दिवस येणार आहेत आयुष्यात. खरंच मला खूप रडायला येतं ॲक्च्युली. खरंच ही फिलिंग मी कशी सांगू, मला कसं वाटतं आहे. आज बऱ्याच वर्षांनी मी आली आणि लिटरली बाबाकडे आयुष्यात माझे पुन्हा कधी येणार नाही आहे. हे झाले, हे गेले दिवस. बापरे, मला खूप कसं तरी होतं आहे बेंचेसवर बसून. बापरे, किती वर्षांनी आले असं होतं. पण या ठिकाणी हा सन्मान करायचा आहे. माननीय सौ मनाली लक्ष्मीकांत जाधव मॅडम यांना हा आदर्श पुरस्कार मिळालेला आहे. देशाचे पंतप्रधान यांनी या ठिकाणी संपूर्ण देश साक्षर होण्यासाठी या ठिकाणी
गावागावातून शाळांमधून अशी या शुभदिनी प्रतिज्ञा घ्यावी म्हणून त्यांनी या ठिकाणी हा एक उपक्रम राबवलाय आणि म्हणूनच आपण सुद्धा ही आज प्रतिज्ञा घ्यायची. मी अशी शपथ घेतो की माझे संपूर्ण कुटुंब गाव 26 जानेवारी 2027 पर्यंत साक्षर करेल. मी स्वतः असाक्षर राहणार नाही. की तुझी पुढची स्टेप मला म्हणतात मॅडम. कुणाची? आम्ही या आहेत कदम मॅडम, यांनी आमच्या या शिक्षिका होत्या आणि विज्ञानाला होत्या. आणि या आहेत जाधव मॅडम, यांच्यामुळे मला भूमितीमध्ये 150 पैकी 145 मार्क्स पडले. आणि या आहेत सावंत मॅडम आणि हे आहेत चोरमाले सर. हॅलो सर, बोला. मी यूट्यूबमध्ये टाकणार आहे. मग तुम्हाला आजच्या दिवसाबद्दल काय वाटतंय किंवा आमची आठवण येते का सर? सतत नेहमी आठवण येते. आज आपण स्नेहा म्हणजे तू स्वतः स्नेहा आणि दिदी वेल्लाळ यांनी भेट दिली. खूप आनंद झाला. आणि आपले जे प्रजासत्ताक म्हणून किंवा इतर प्रोग्राम आहेत ते कंटिन्युअसली अपडेटेड चालू आहेत. त्याचबरोबर यावर्षी आपल्याला तालुक्यामधून प्रथम क्रमांक मिळतोय. माझी शाळा सुंदर शाळा, मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा. गेल्या वर्षी आपण सेकंड प्राईजवर होतो, यावर्षी फर्स्ट प्राईज अचीव केले आणि जिल्हा स्तरावरती पोहोचले. आल्याबद्दल धन्यवाद. खूप अभिमानाची गोष्ट आहे आणि आज मला कळतंय. 6 मध्ये मी ह्या शाळेमध्ये लागले आणि माझी पहिलीच 10वीची बॅच होती ती म्हणजे तुमच्या ग्रुपची. आणि त्यामध्ये तुमच्या 5 जणींचा जो ग्रुप होता तो खरं तर म्हणजे त्यांच्यामध्ये जी स्पर्धा होती, चढाओढ होती, अशी स्पर्धा आणि चढाओढ आत्तापर्यंत मला बघायला मिळालेली नाही आहे. अतिशय हुशार आणि तुम्हाला मिळालेलं जे यश होतं ते तुमच्या मेहनतीचं आहे. आणि आज मला जो पुरस्कार मिळाला आहे तो तुमच्यापासूनच माझ्या ज्या अध्यापनाची सुरुवात झाली त्याचं ते एक प्रतीक आहे असं मी समजते. मॅडमना खूप खूप हे आहे की आज त्यांना आदर्श शिक्षक ना काय आदर्श शिक्षक म्हणून पुरस्कार मिळाला आणि तो खूप डिझर्व करतात त्या. कारण मी तेच म्हणते, मला भूमितीमध्ये म्हणजे सगळी प्रमेय पाठ होती तुमच्यामुळे आणि ज्या वेळेने त्या शिकवायच्या कामात म्हणजे ट्रिमेंडियस होतं ते. खूप भारी. आणि या माझ्या होत्या वर्ग शिक्षिका कदम मॅडम, सुंदर मॅडम. काय म्हणताय, मी कशी होती शाळेमध्ये? छान होती. छानच बोलावं लागेल. आज्ञाधारक होती, अभ्यास होती आणि या बॅचने मला खूप चांगलं सपोर्ट केलेला होता. सगळ्यांनी 100% रिझल्ट दिला आणि छान होती. आम्ही तर ॲक्च्युली जे आहोत म्हणजे आत्ता पण मॅडम तशाच आहेत आणि आधी पण, आणि तेव्हा पण फ्रेंडली वातावरणच होतं. फ्रेंडली होतं, आमच्यासाठी होतं. कारण तुमची ग्रुप होता, तुमचं हे होता वर्ग होता तो खूप खट्याळ होता. ह्याच्यात काय नाही, हे गीत मी गात लागले आता बघ. खूप काहीतरी नवीन सांगितलंस तू. हे मी आणि अन्वय चाललोय फाट्यावरती खाऊ खायला. काय खायला चाललं? शेव समोसा. शेव समोसा काहीतरी नवीन आयटम मला हा खायला घालतोय. बघूया काय येते. आणि आधी आम्ही प्रजासत्ताक दिनाच्या दिवशी बाहेर जायचो आणि मस्त जिलेबी घेऊन यायचो भरपूर सारी. बाबू काकांच्या इथे मिळायची जिलेबी आणि आबा काकांच्या इथे मिळायची. आता आपण जाऊया काहीतरी खाऊ घेऊन येऊया. मी दाखवू नका. काय दाखव नका. आणि आता मी आली आहे घरी. खूप छान कार्यक्रम झाला आणि खूप जास्त मजा आली आहे. आणि आता ऋतूला आठवलं काहीतरी कंटेंट, तर आम्ही मस्त आता कंटेंट शूट करणार आहे. इथे रील बघत बसली होती मी आणि पोरगं आलं आहे माझं छोटं पोरगं. पुरत नाही आहे जागा, पण आम्हाला झोपायचं आहे. तरी पण आम्हाला चिकटून झोपायचं आहे. आणि आज आमच्या शुभ्राचे आहेत डान्स संध्याकाळी, पण मला थांबता नाही येते, मला आज निघावं लागेल. आणि पूर्ण गँग चिकटून बसली आहे म्हणजे मला सोडतही नाही आहेत. म्हणजे काय यार, बंटी हा बंटी आहे पण त्याचं साबण फास्ट आहे, कारण बंटी फास्ट पाणी म्हणतो. आणि शुभ्रा आहे चिकटून बसलेली.
दमून आलो आहे. सकाळी सकाळी झेंडावंदन करून आलो आहे आम्ही आणि आता मस्त आराम करतो आहे. संध्याकाळी निघायचं आहे. आणि हे लोक मला प्रवृत्त करतात की रील बनवूया. खरे मोटिवेशन हेच आहेत माझे. बघा इकडे आमचा रील मास्टर आहे, ऋतू आहे. आणि आम्ही काल पण व्हिडिओ बनवला होता आणि आम्ही आज पण व्हिडिओ टाकणार आहे. आणि मजा येते घरी. लहान भावंड असल्याचा बेनिफिट काय माहिती आहे का? सकाळी मी जेवण करत होती, म्हणजे जेवत होती आणि भाकरी आतमध्ये होती. मला उठायचं कंटाळा आलेला. मग मी शुभ्राला पाठवलं आतमध्ये भाकरी आणायला. आणि आता मी शुभ्राकडून मस्त डोकं दाबून घेते. मग अशी अन्वय माझे पाय दाबून देत होता, बंटी हात दाबून देतोय, मजा करून घेते. असं म्हणून लहान भावंड असल्याचा हाच उपयोग आहे. नाही तर आमची जी सेम कार्टी आहेत, आमची जी सेम लेवलची जी आता पुण्या मुंबईत आहे, ती काही कामाची नाही. ती हात पण नाही लावणार. पण ही माझी छोटी पोरं माझी सगळी कामं करतात. नीट टोकरा नीट. माझी एवढी सेवा करून दिल्याबद्दल बंटी तुम्हाला चॉकलेट, तिघांमध्ये 2 चॉकलेट खायचे आहेत तर वाटून खा प्लीज. ते बॅग आतमध्ये ठेव आणि आतमधून एक उशी घेऊन ये. आम्हाला ब्लॉग बनवायचा होता आणि त्याच्यामध्ये आम्हाला आईस्क्रीम आणायचं होतं. तर माझ्याकडे फक्त तेवढेच रुपये होते म्हणून मी एकच आईस्क्रीम आणलं. तर मी झोपले होते आणि रील बनवायची होती कारण भूषण आला आहे आणि आम्ही रील बनवणार होतो. पण माझा आईस्क्रीम पूर्ण वितळ झाला. तर आता मी ते सगळं सोडलं आहे आणि आता मी आईस्क्रीम खातो. ते पण इतके हावरट लोक हावरट लोक बघा. तो आईस्क्रीम रील गेली खड्ड्यात आणि आईस्क्रीमवरती तुटून पण. आणि किती स्ट्रगल आहे माहिती आहे का? आईस्क्रीम पिघळलं, ऋतू जाऊन आईस्क्रीम घेऊन आलाय आता. आणि भूषण आमचा व्हिडिओग्राफर रेडी नव्हता पण त्याचं जेवण नाही झालंय, तो रुसून गेला. जा बोल, आवाज दे त्याला. चलो आणि ऋतिक रोशनचा आवाज काढला मग. चलो ना, चलो जादू आयला जादू. डेंजर रे. चल चला, तो म्हणतो इथे बाहेर करू. ते बाहेर नको यार, तिथं दिलं झोप बसायचंय त्यामुळे. की इथेच मला वाटतं लाईट मध्ये चांगलं येईल का? सारखं आम्हाला घरात पाहिजे, घरात आपण बसलोय. घरात बसू शकतो पण ते काळोख नाही येतोय. पण घरातच पाहिजे. बस इथं नको, इथे बसू शकतो. मला खाली बसून ती करायची व्हिडिओ. खालीच बस की घरात. अरे हा ठीक आहे पण तिथं सोफा एकदम म्हणजे घरात दाखवायची आपल्याला ती. आपल्या व्हिडिओग्राफरला एकच घास, फक्त एकच घास. खावतो इतक्या हावरट. त्यांना आता हे कळलं ना, काकीला कळलं ना, ओरडणार आहे. इतक्या हावरटगिरी केली आहे. शेवटी फायनली आमचा रील झालाय शूट करून. शॉर्टच होतं पण ठीक आहे, आम्ही ट्राय केलं. आणि आमचा जो व्हिडिओग्राफर होता तो आता पळाला जेवायला. तू सॅटिस्फाईड आहेस? हो, आता एडिट केल्यावर समजेल जसं वाटेल ते. एडिट केल्यावर कळेल.